बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सुरजीचे स्थलांतरण स्थगित व्हावे या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अमरावती जिल्हाध्यक्ष विपुल नाते व सुरजी येथील जय हनुमान गणेश मंडळ तसेच लहरी मित्र मंडळाच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। सुरजी विभागात महाराष्ट्र बँक व्यतिरिक्त दुसरी राष्ट्रीयकृत बँक नसून ही शाखा 30 वर्षापासून कार्यरत आहे। अंजनगावात जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बँक आहेत। अंजनगाव सुरजी या जुळ्या शहरातील सुमारे 40% लोकांचे वास्तव्य सुरजीत असून सुरजीसह तालुक्याच्या उत्तर व पश्चिम भागातील 14 ते 15 खेडे गावातील नागरिक या बँकेचे खातेदार आहेत। त्यामुळे ही बँक सर्वांच्या सोयीसाठी आहे। शिवाय दिव्यांग, निराधार, शेतमजूर, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या स्थानांतरामुळे खूप त्रास होणार आहे। त्यामुळे सुरजी विभागात एकच बँक असल्याकारणाने बँक ऑफ महाराष्ट्राचे स्थानांतरण होऊ नये यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे। आज दिनांक 26/8/2019 सोमवारला मी सुरजी शाखा महाराष्ट्र बँकेसमोर उपोषणाला बसलेलो आहे। आमची मागणी आहे की ही शाखा सुरजीच्या नावाने आहे, ही शाखा सुरजीच्या नावाने आहे व ही शाखा सुरजीतच राहावी यासाठी मी इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे। मी व माझे सहकारी मनीष मेन आम्ही दोघं जण इथे आमरण उपोषण करतोय। आमची एक छोटीशी मागणी आहे की इथे सुरजीची शाखा आहे आणि इथे महाराष्ट्र बँकेची ही एकच शाखा आहे पूर्ण अंजनगावमध्ये व या शाखेमध्ये जवळपास निराधार लोकांची संख्या भरपूर आहे, त्यानंतर अपंग लोकांची संख्या भरपूर आहे आणि पूर्ण सुरजीमध्ये नॅशनलाइज बँक एकमेव शाखा असल्यामुळे इथे या बँकेचा व्यवसाय सुद्धा आहे। तरी माझी शासनाला ही विनंती आहे की ही शाखा इथेच ठेवण्यात यावी। अंजनगाव सुरजीवरून जावेद शाह यांचा हा विशेष वृत्तांत।